1 एप्रिल 2025 पासून लागू होणारे कांदा निर्यातीवरील 20% शुल्क केंद्र सरकारने मागे घेतले आहे। ग्राहक व्यवहार विभागाशी पत्र व्यवहारानंतर महसूल विभागाने शनिवारी अधिसूचना जारी केली। देशात उपलब्धता ठेवण्यासाठी केंद्राने शुल्क किमान निर्यात किंमत व 8 डिसेंबर 2023 ते 3 मे 2024 पर्यंत जवळजवळ 5 महिने निर्यात बंदी याद्वारे निर्यात नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या। हे हटविलेले 20% निर्यात शुल्क 13 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात आले होते। या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे। महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। कांद्याची निर्यात वाढेल, कांदा उत्पादकांचे मनोबल वाढण्यास मदत होईल। देशभरात यंदा उन्हाळी कांद्याची तब्बल 40% अधिक लागवड झाली आहे। निर्यात शुल्क हटविल्याने आता भाव खाली येण्याची शक्यता कमी होईल व शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळेल। लासलगाव व पिंपळगाव बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली आहे, ज्यामुळे किमती खाली आल्या आहेत। 1 मार्च 2025 रोजी 1330 ते 1325 रुपये प्रति क्विंटल भाव होता। कृषी विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी उन्हाळी कांद्याचे उत्पादन 227 लाख मेट्रिक टन होईल। गेल्या वर्षीच्या 192 लाख मेट्रिक टन पेक्षा 18% जास्त आहे।